अवहेलना, घृणा म्हणजे अवहेलना. आणि अनधिकार असतानाही त्याचा अपमान, आज्ञेचं पालन न करणे, हे सगळे घृणात आलं. असंतोषी, ज्याला काहीही प्राप्त झालं तरी संतुष्ट जो नाही तो. गीता म्हणते संतुष्ट सततम योगी. संतुष्ट टाइम दिंग न करावं, सदा संतुष्ट राहा, त्याला योगी म्हणावं. आणि क्रोधी, एवढंसं काही झालं की नाकावर क्रोध असतो. बरं, तुमच्या तरुण मुली ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या तुम्ही जास्त लाडून ठेवल्या आहेत, मी फिरतो, मला माहीत आहे. त्यांच्या मनासारखं एवढंसं नाही झालं तर त्यांना राग येतो. आदळ, आपट, आईला बोल, हे सगळं इथे चालेल, लग्न झाल्यावर चालेल काय हे? आज साधू संत तुमचा गुरु असेल तरी तुम्ही अज्ञानी म्हणून ऐकतो तुमचं. नवरा नाही ऐकणार, सासू नाही ऐकणार, हे लक्षात ठेवा. आणि मग कोर्टात डायव्हर्सचं पर्सेंटेज वाढून राहिलं आहे. का? खाण तशी माती, ती म्हातारी म्हणेल माहीत आहे तू अशी का निघाली, खान तशी माती, तू आई अशी असेल, तुम्हाला शिव्या खावं लागते. अँड सो दॅट यू विल हॅव टू टेक प्रिकॉशन्स, बिकॉज प्रिव्हेन्शन इज क्युअर ऑलवेज. बेटर आहे. तुम्ही कसं वागावं म्हणून क्रोधावर विजय मिळवा. ज्याला दुसऱ्याच्या आज्ञेत राहणे आहे त्यांनी कधी क्रोध करू नये. शिष्य सदा गुरुच्या आज्ञेत आहे, पुत्र पित्याच्या आज्ञेत आहे, पत्नी पतीच्या आज्ञेत आहे. यांचा क्रोध चालत नाही. आणि या उपरी क्रोध केला तर त्याचा शेवट वाईट होतो. चांगलं होईल. रागात डायव्हर्ट झाला, पुढे काय 4-5 नवरे करता काय कराल? क्रोधावर विजय मिळवाल कसा? संयम आणि पॉझिटिव्ह थिंकिंग. दिस इज द ओनली मेडिसिन फॉर दॅट, नो अदर सोल्युशन. निगेटिव्ह थिंकिंग नकोच. नकारात्मक विचार टाकून द्या, सकारात्मक विचार करा. समजा मी तुम्हाला शिवी दिली, तुम्हाला दुःख झालं, पहिल्यांदा हे पहा की मी वेडा नाही. मी जर तुम्हाला शिवी दिली तर निश्चित काही ना काही त्याच्या पाठीमागं आहे, शोधा. आपल्याला शिवी दिली, आपली काय चूक झाली, आपण त्याचा काहीतरी अपराध केला म्हणून शिवी खाल्ली, याचा विचार करावा लागेल. याला पॉझिटिव्ह थिंकिंग असं म्हणतात. शिवी देणाऱ्याला एकदम मूर्ख म्हणू नका, ही इज नॉट फूल. तिथपर्यंत याकरता ईर्ष्या करणारा, घृणा करणारा, असंतोषी, क्रोधी आणि सदा शंकित राहणारा, नित्यशंकिता हा, हे असं असेल काय? कशाहून असं असेल? नित्यशंका घेणारा. किती झाले? आणि 6वा परभाग्योपजीवी, जो दुसऱ्याच्या भाग्याच्या भरोश्यावर जीवन जगून राहिला तो. नोकरी करणार वर्ग नाही, ते सेवा करतात तुमची 8 तास. टीचर असो, लेक्चरर असो, वखरावरचा माणूस का असे ना, तुम्ही फुकट पगार नाही देत त्याला. पण काहीही न करता रोज आयत्या पंक्तीत जेवतो खातो आणि कुटुंब पोसतो, त्याला परोपजीवी म्हणतात. याकडे तुम्हाला परभाग्योपजीवीचे षडेते नित्य दुःखिता हा, सदा दुःखी. त्याचं मन त्याला सांगत असते की ही चूक आहे, पण काय करू मन अनावर, माझे मज कळोयती अवगुण. 6 माणसं सदा दुःखी असतात. राजा सप्तदोषा सदारा रात्नव्या हातव्या व्यसनोदया प्रायशो योर्विश्यती कृतमूलापेश्वर स्त्रियो अक्षा मृगया पानम वाक्पुरुषांच पंचमम. आता काय सांगावं? मर्च दंडरूपा माशेत दूषणांच. 7 गोष्टी व्यासाने सांगितलेल्या आहेत, ज्याचा त्याग करावाच लागेल. आता हे जरी राजा करता असेल तरी तुम्ही तुमच्या घरापुरते राजेच आहात की नाही? तुमचं कुटुंब आहे, त्याचे राजे आहात ना तुम्ही. गृहप्रमुख त्याचा राजाच आहे त्याच्या घराचा, म्हणून प्रत्येकाकरता आहे. हे काही फक्त धृतराष्ट्र राजा म्हणून त्याच्याकरता नाही आहे. तो मोठा राजा असेल, तुम्ही लहान राजा असाल करता, राजा करताच आहे. राजा, तुला 7 दोष सांगतो मी. हे 7 दोष ज्याच्या ठिकाणी आहेत ना, हे जर असतील
तर दृढमूल राजा का असेना, दृढमूल मंत्री का असेना, दृढमूल माणूस का असेना, नष्ट झाल्यापासून राहत नाही. 7 दोष मी तुला सांगतो. सप्तदोष हा. तुम्ही गृहस्था, पण सदा पत्नीत आसक्त राहू नका. स्त्री आसक्त राहण्याचं टायमिंग तुम्हाला म्हणून स्मृतीत दिलेलं आहे. जी कंट्री संतती निघून राहिली ना आज, त्याचं कारण फक्त हे आहे, तुम्ही कोणत्याच नियमाचं पालन करत नाही. आपल्यापेक्षा कुत्रे, मांजरे, चिमण्या, कावळे बरे, त्यांना नियम आहेत, तुम्हाला नियम नाही आहेत. एकादशीच्या दिवशी गर्भाधान झालेलं लेकरू चांगलं निघेल? डू यू थिंक सो? अमावस्येला गर्भाधान झालेलं कसं निघेल? ग्रहणाच्या दिवशी झालेलं कसं निघेल? जन्म चालेल, गर्भाधान कोणत्या मुहूर्तावर झालेलं आहे हे महत्त्वाचं आहे. बीज कधी पडलेलं आहे? अरे आपण शेतकरी आहो, शेतात तिफण पाठवतो पेरायला, तरी पंचांग दिवस शुद्धी पाहतो. आणि तुम्ही लेकराचं बीज टाकता, काहीच नाही पाहत. आणि मग म्हणता की पोरगं खराब निघालं, बापाला खेटर मारून राहिले. फक्त खेटर मारून राहिला आहे, मुंडकं कापून टाकायला पाहिजे. कारण भलत्याच मुहूर्तावर तुम्ही बीज टाकला आहे ना, त्याला काही इलाज आहे? थोडा विचार करावा लागेल की नाही? काही तर विचार करावा लागेल. सप्तदोष हा राजा तुला सांगतो. स्वस्त्री असेल तरी नियमानं वागावं लागेल. कारण स्त्री ही फक्त पत्नी नाही, तिच्या ठिकाणी 6 गुण आहेत. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंभा. सदा पत्नी आहे का? नाही नाही, फार थोडा वेळ पत्नी आहे. मग माता आहे ती. आईनं दूध पाजलं, बायको स्वयंपाक करून जीव घालते, माता नाही? बोला. तुम्ही आजारी झालात, तुम्हाला पेन बाम चोळून देत नाही, माता नाही? याप्रमाणे तुम्ही विचारल्यावर तुम्हाला सल्ला देत नाही. तर काही काही बाया न विचारता जास्त सल्ला देतात, ते वेगळं. पण विचारल्यावर तुम्हाला सल्ला देत नाही. कर्णेषु दासी नाही. षाड्गुण्य मिळतात पतिव्रता नाम. पतिव्रतेच्या ठिकाणी 6 गुण आहेत. म्हणून स्त्री ही खरी माता अल्पकाळाची पत्नी आहे. तरीही तिच्या ठिकाणी आसक्ती ठेवू नका. जुगार कधीही खेळू नका. 7 दोष मोजून घ्या तुम्ही. स्त्रीविषयी आसक्ती. अरे स्वस्त्रीचीच नाही तर परस्त्रीची आसक्ती शक्य आहे काय? जुगार म्हणजे जुगार. परिणामाचा दाखला सगळ्यात मोठा धर्मराजाचा आहे, नलराजाचा आहे. काय झालं? जुगारानं जिवंत आहे. बायकोला नग्न करण्याचा प्रयत्न सुरू आहे, शस्त्र जवळ पडलेले आहेत, पण हात लावता येत नाही. धर्मानं बांधलेला आहे ना माणूस. जुगाराचा शेवट काय? एकाग्रता शिकायची असेल तर जुवाखान्यात जा, जिथे जुगार खेळतात लोक. तिथे त्यांना भूक नाही, तहान नाही, हागणं नाही, मुतणं नाही, काही नाही. वंडरफुल आयडेंटिफिकेशन असते त्यांचं. आणि एक विशेष आहे जुगारात, जेवढा माणूस हारत जातो तेवढी त्याची आशा बलवान होते. पुढच्या डावात मी मिळवीनच, आज मला धन मिळेलच. मिळत कधीच नाही. आशाहीम परमदुःखम नैराश्यम परमसुखम. मला सांगा, आहे की नाही? तेव्हा त्याच्यापासून लांब राहा. जुगार शेवटी जुगार आहे, त्याचा परिणाम. आणि नशा नका करू. मद्यपान निकृष्ट वस्तू आहे. काही गोष्टी आपल्याला आवडतात, पण त्याचे गुण काय आहेत हे आयुर्वेद शास्त्रात पहा. कांद्याला कंदर्प म्हणतात संस्कृतात. कंदर्प म्हणजे मूर्तिमान काम. कांदा खाल्ल्यामुळे कामाची प्रवृत्ती चित्तात होते, म्हणून त्यागा. स्वादाकरता नाही सांगितलेलं आहे गुणदोषावर. ग्रहण आणि त्याग सांगितलेला आहे. तुम्ही काय त्यागाचं, कधी त्यागायचं? याकरता हे आहार विहार थोडेसे विचित्र आहेत. आणि शिकार हौसेकरता शिकार माणसं करतात की खाण्याकरता करतात? राजा दशरथ झाडावर बसले आहेत, साधारण त्रास झाला काय? शिकार हे व्यसन आहे राजाचं. 16 व्यसन असतात राजाला. 16. त्यातले 7 कामज आहेत आणि 9 क्रोधज आहेत. क्रोधामुळे निर्माण झालेले व्यसन 9 आहेत.
कामामुळे झालेले 7 आहेत, असे 16 व्यसनं आहेत. त्या 16 व्यसनातलं पहिलं तिसरं व्यसन आहे शिकार. राजा दशरथ शिकार करून काही त्याला काही हरिण खायचं नव्हतं, पण व्यसन आहे ते. शेतात माणसं बिडी पेटवतात, पेरण्यावर पाहतो आम्ही, वारा आहे पेटत नाही, उपरनं धरतात असं आडवं, एका माणसाला धरायला लावतात तरी पेटवतात. व्यसन आहे ना. काय व्यसन आणि लाजवी, पिसे आणि न बोलवी तरी त्याची काही ज्ञानवरा म्हणतात. काय सांगू आता त्याचं. व्यसनामुळे तुम्ही पराधीन होता. पराधीन होता की नाही. कोणतंही व्यसन असो, अति सर्वत्र वर्ज्य आहेत.